तर भावांनो आपण चाललो सिद्धिविनायक मंदिर. खूप वर्षांनी चाललो आहे आणि आपण लवकरच दर्शनसुद्धा घेऊ. मी सांगेन तुम्हाला माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. खूप काही झालं आयुष्यात, त्याच्यासाठी आपण चाललो मंदिरात. लेट्स गो. आणि आल्या समोरून गाड्या आईच्या गावात. चला. आणि हे इथे मंदिराच्या बाहेरचं आहे. आणि थोड्या वेळाने आपण जाऊ मंदिराच्या आत. तो पण आपण चालू ठेवू कॅमेराच. लेट्स गो. आणि इथे आपल्या ओळखीचे खूप आहेत. एक आमचा ग्रुप आहे बांदिलकी नावाचा, त्यातले बरेच जण इथे ओळखीचे आहेत. आता बघू आज जाऊन शूटिंग करायला देतात की नाही. आता हा ब्लॉग आपल्याला इथे थांबवावा लागेल. हे आपले काकांचं हे आहे, मुंबई पोलीस कुलिज्जत. आम्ही स्पेशल इकडे आलो कोकणामधून. सो खूप हिट व्हावं ब्लॉग असे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण आलो आहे एंट्री पासची सिद्धिविनायकची. आणि इकडे सेफ्टीसाठी सगळे काका वगैरे आहेत आपले पोलीस काका. पोलीस काकांना पण खूप सारं प्रेम. आणि आपण आता जाऊया मेन टायमाला. इकडे गर्दी खूप असते, खूप फेमस आहे हे मुंबईत. आपण आलो आता एंट्रीवर. बघू. आणि हे इथून आतमध्ये असं यायचं आहे सगळं. सो आपण बघू पुढे जाऊन काय काय होतंय. इथे खूप गर्दी असते, तरी पण या गर्दीत खूप लोक येतात. आणि आपले बाप्पा सुद्धा लवकर येणार. आणि इकडे मोबाईल नॉट अलाउड, त्याच्यामुळे बघू आत गेल्यावर तर काही दाखवता नाही येणार. बघू छोटासा व्हिडिओ बनवतो. इकडे खूप जास्त सिक्युरिटी भारी आहे. जातात माझे कसे चेक करण्यात आहेत, त्यामुळे इकडे चेक करण्यासारखी इकडे गोष्ट आहे. बघू आता इथून आतमध्ये जायचं आहे. तिथून काही पोलीस डायरेक्ट ओरडला. आता आपण बघूया पुढे. कारण चपला नव्हत्या काढल्या, पोलीस नका डायरेक्टली ओरडले. पहिल्यांदा सिद्धिविनायकचं दर्शन घेतो. भाई पहिल्यांदाच एवढं चुका होतात का काय बोलू मी. खूप जास्त चुका होतात माझ्या. 6 नंबरचा गेट. गेट नंबर 2 याचा गो. आयचा गो म्हणजे आपली बोलण्याची स्टाईल आहे. गेट प्रवेशद्वार 3. भाई 6 कुठे आहे. गेट नंबर 6 आहे पुढे. आता काय करायचं काय नाही, आपलीच इच्छा आहे. श्रींची इच्छा आहे. चला मागून जाऊया. तर भावांना आपल्याला मिळतोय गेट नंबर 6. चला इंडिया असं आपल्याला पण कोणतरी भेटायला पाहिजे यार. कंटाळा आलाय. पण जाऊ दे, आपण एकटेच बरे आहोत. खूप मज्जा, खूप मस्ती. आपले ड्रीम्स खूप आहेत, त्याच्यामुळे जाऊ दे नको. जरा राऊंड मारत झाला. पुढे जाऊन आता आपण बघूया काय होत आहे. मी सुद्धा पहिल्यांदा आलो, तर मला सुद्धा फिरून झालो. आता पुढे जाऊन बघू आता काय होईल ते. आणि फेस कॅम लावतात, सेल्फी कॅमेरा दाखवायला आवडतं. तर हे बघा तुम्ही, पहिल्यांदा असं झालं मॅडम की फेस कॅम दाखवायला मी घाबरतो. सो आपण काही ब्लॉग नंतर माझा फेस कॅम बघू शकता. आणि थोडा वेळ
गेट नंबर 7ला आलो आपण. चला फायनली मी जिथे यायला बघतोय ते इकडे गर्दी आहे, तिकडे करायचं. मग 2 मिनटंच. तर भावांना इकडे खूपच गर्दी आहे काय. बाहेर जायचं नाही आहे, मला सुद्धा वाटलं 1 मिनिटासाठी बाहेर जायचं. चांगला 2 मिनटं. चला हे भावांनो आम्ही निघालो सिद्धिविनायक मंदिरमधून. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट द्या किंवा तुम्ही भेट देऊ शकता. सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी आणि रवींद्र नाट्य मंदिर या आधीचं सिद्धिविनायक मंदिर. दादर स्टेशनला आलात का 172 169 या दोन्ही बस इकडे येतात. त्याच्यामुळे नक्की भेट देऊ शकता. तुम्हाला पण खूप मजा येईल, खूप छान वाटतं, खूप मजा आहे मला. पहिली गोष्ट खूप बरं वाटलं भावानं. तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की पहिली गोष्ट मी पेशंट आहे. दुसरी गोष्ट माझा आधी माझे हात थरथरायचे, आता अजिबात थरथरणार नाही. प्लस त्यांनी एक गोष्ट मला सांगितली आणि माझ्या काही गोष्टी देवापर्यंत पोहोचल्या. सो आता वाट ही बघूया की त्या गोष्टी पूर्ण होतील का. आपण बघूया पार्ट 2मध्ये सोबत येतो आणि तुम्हाला परत सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही इथे भेटता. तुम्हाला पण खूप बरं वाटेल.